गंगापूर शहर आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून कायद्याचा धाक संपल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय विठ्ठलराव जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ही बाब मांडली आहे. शासनाने बंदी घातलेला गुटखा राजीव गांधी चौक आणि मनसुरी कॉलनी परिसरात सर्रार विकला जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाची संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण असल्यामुळेच हे अड्डे सुरू असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. शहर आणि ग्रामीण भागात अवैध दारू मटका व्यवसाय फोफावल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. कायगावसारख्या धार्मिक ठिकाणीही एका पोलिसाच्या नातेवाईकाकडून खुलेआम दारू गुटखा विक्री आणि पत्त्याचे क्लब सुरू असल्याचा गंभीर दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मार्गावरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित रॅकेटवर कारवाई न करता तडजोड केल्याची चर्चा देखील या प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सध्याचे पोलीस निरीक्षक यांची कार्यशैली संशयास्पद आणि निष्क्रिय असल्याचा आरोप केला असून त्यांच्या आशीर्वादाने मटका जुगार आणि इतर अवैध धंदे वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान 8 दिवसात या सर्व अवैध धंद्यांवर आळा न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व यासोबतच गंगापूर बंद पुकारण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आता या गंभीर आरोपांवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता या पत्रानंतर पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करेल याकडे संपूर्ण गंगापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे.